नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलवरती. आणि हा एक कार्टा तुमचं स्वागत करत आहे आज, कारण दुसरी कार्टी आतमध्ये तयार होते आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. आणि तिला मी आज 5 सरप्राईज देणार आहे. त्यातले 3 तिच्या चॉईसचे असतील, एक माझ्या चॉईसचं. तर आता पहिलं आपण तिला एक चिठ्ठी देऊया. चिठ्ठीमधून ती चूज करेल ते आज आपण तिच्यासाठी करणार आहोत. तर मला माहिती आहे की तिला दिवसाची सुरुवात किंवा ॲनिव्हर्सरीची सुरुवात किंवा बड्डेची सुरुवात हे श्रीकृष्णाला भेटूनच करायची असते. त्याच्यामुळे मी 2 इस्कॉनचे जे मंदिर आहेत आमच्या इकडचे, तिकडे दोन्ही ठिकाणी जाऊन सेटिंग लावलेली आहे. आणि आता आपण तिला विचारूया की तिला कुठल्या मंदिरात जायचं. पण आपण तिला चिठ्ठ्या देणार आहे आणि त्या चिठ्ठ्यामधून ती जे चूज करेल त्या मंदिरात आपण तिला घेऊन जाऊ. ऋता, चूज कर. हे काय? आज ॲनिव्हर्सरी आहे ना, चूज कर. तू याच्यातून जे चूज करशील तिथून आपण सुरुवात करणार आहे. आय नो आपल्याला खूप उशीर झाला आहे, बट ओ चल आवर आता पटापट, आपल्याला तिकडे जायचं आहे. ओके. ऑप्शनमधलं जगन्नाथचं मंदिर सिलेक्ट केलेलं आहे आणि मी आता तयार होतो, म्हणजे ऑलमोस्ट मी तयार झालेलो आहे. वरचं घालायचं बाकी आहे. तयार होऊया आणि तिला घेऊन जाऊया जगन्नाथ मंदिरामध्ये. जगन्नाथ मंदिरात मी सेटिंग करून ठेवलेली आहे. सो तिला मे बी तिकडे रोजेस मिळतील. ते रोजेस पण मला घेऊन जावे लागणार आहेत, कारण काल देण्यात अर्थ नव्हता. आणि प्रॉब्लेम असा आहे की आता वाजले 12:30, 1 वाजता मंदिर बंद होतं. आमचा सकाळी 6 वाजता जायचा प्लॅन होता, पण काल मी पण शॉपिंगला गेलेलो आणि ती पण शॉपिंगला गेलो आणि पूर्ण दिवस शॉपिंग केल्यानंतर रात्री आम्ही बड्डे सेलिब्रेट केला होता माझ्या बहिणीचा, जो आज बड्डे असतो तिचा. सो त्याच्यामुळे आम्हाला झोपायला खूप उशीर झाला होता आणि आता आम्ही खूप लेट उठलो आहे. 1 वाजता मंदिर बंद होतं, 12:30 वाजले. मला तिथे जाऊन ती जी सेटिंग आहे ती पण मला करायची. सो मी आता हिला सोबतच घेऊन जाणार आहे आणि बघा तुम्हाला कळेलच. 5 वर्ष झाली हे पहिलं. थँक्यू. हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू. सो पहिलं सरप्राईज मी तिला दिलेलं आहे. आपण तिला विचारूया की तिला सरप्राईज कसं वाटलं. आता काय वाटलं त्याला? मित्राला भेटली यार. कसं वाटलं सरप्राईज? खूप सुंदर आहे. आणि तू ग्रीटिंग वाचलं का देवाने तुला दिलं ते? काय विचारलं देवाने तुला? हकी सुख में तो हो. थँक्यू. सो मला माहित होतं की तिला कुठल्या, म्हणजे आमच्या कुठल्याही स्पेशल ओकेजनची सुरुवात तिला कृष्णाला भेटूनच करायची असते. आणि त्यामुळे मी काल इकडे येऊन रोजेस आणि द्यायचा प्लॅन केला होता, पण त्यांनी सांगितलं होतं की इकडे रोजेस ठेवले तर ते खराब होऊ शकतात किंवा ते देवाला वाहून जातील आणि मग तिला देता येणार नाही. म्हणून मला ते सकाळी येऊन द्यायचे होते, बट सकाळी एवढा उशीर झाला त्यामुळे आम्हाला देता नाही आले. मी आता हिला घेऊनच आलो. सगळी गाडीमध्ये रोजेस ठेवले ते सेटिंग करण्यासाठी. मनापासून एक इच्छा असेल जर ती एखादी गोष्ट व्हायची तर ती पूर्ण होते. मला उशीर झाला होता, मला माहिती आहे मला उशीर होणार होता पोहोचायला. मी फक्त गाडीवरती जेव्हा बसलो होतो, गाडी चालू होतो, मी फक्त देवाला एवढं म्हणत होतो की मला माहिती होता दरवाजा बंद व्हायची वेळ आली, पण फक्त 2 मिनिटं तिला फक्त चेहरा बघेपर्यंत तू तुझा दरवाजा ओपन ठेव, फक्त चेहरा बघेपर्यंत मग तू बंद कर, पण 2 मिनिटं चालू ठेव. आम्ही लिटरली पोहोचलो, त्यांनी तिला रोजेस दिले आणि त्याच्यानंतर दरवाजा बंद झाला. मी ना एक्सप्लेन नाही करू शकत की माझ्या खरोखर मनापासून होतं की तिथे तिकडे दर्शन व्हावं. तिला जगन्नाथपुरीला जायचंय. दरवाजा बंद केला मित्र आहे माझा. तिला जगन्नाथपुरीला जायचं, पण आम्हाला तिकडे या वर्षी तरी जाता नाही आलं, कारण काम आणि बजेट सगळं बसवणं थोडंसं नाही पॉसिबल झालं. पण आम्ही नक्की जाऊ, 1 वर्ष तक नक्की जाऊ. तुम्हाला पूर्ण जगन्नाथपुरीची टूर पण दाखवू. पण आज माझी इच्छा होती की तिथे दर्शन व्हावं, 2 मिनिटं तरी गेट ओपन राहावं, आणि तो 2 मिनिटं गेट ओपन झालेला आहे. तर बाई मी एक्सप्लेन नाही करू शकत, मी माझ्या फिलिंग्स एक्सप्लेन नाही करू शकत वर्डमध्ये. आणि हिच्या तर तुम्ही डोळ्यातच बघितलं की सो पहिली सुरुवात तर खूप छान झाली आहे, पण अजून हिला खूप सरप्राईजेस मिळायचे बाकी आहेत. कारण मागच्या 5 वर्षात मला हिच्यासाठी काही नाही करता आलं, काहीच नाही. लिटरली मी मनापासून आता काही नाही करता आलं. आणि हिने मागचे 5 वर्ष ज्या पद्धतीने सगळं घर मला आणि सगळ्या गोष्टी सांभाळल्यात, ती याच्यापेक्षा खूप जास्त डिझर्व करते. बट ठीक आहे, कुठून तरी सुरुवात करायची. सो तुला कळेलच आता, तुला आता पुढे कळेलच हळूहळू. आता हे काय? तू चूज कर, त्याच्यावर उजेड पडत नाही. हा कर चूज.
इटिंग आउटसाइड. दाखव काय लिहिलंय. इटिंग आउटसाइड. गरम. बघू. मी फोन करणार. तुला बरोबर आधी ना आठवलं गरम होतं. नाही पण मी मारून दिलं. तिसऱ्या गिफ्टचं तिकीट मी आता तिला देणार आहे. आणि या तिकीटच्या गिफ्टमध्ये एक अशी गोष्ट आहे की जर तिने एक जर चूज केलं जे मी तिच्यासाठी ऑलरेडी शॉपिंग केलेली आहे पण तिला माहिती नाही आहे ती गोष्ट, आणि जर तिने दुसरं चूज केलं तर ऑब्व्हियसली माझा एक्स्ट्रा खर्च होणार आहे. दुसरं पण तिला द्यावं लागणार नाही. पहिलं तर मी एनिवे शॉपिंग केलेली आहे. तर आता आपण बघूया ती काय चूज करते. आता हे काय. तू चूज कर. शॉपिंग अँड दुसरं मेकअप. बघायचं आहे का. हा दाखव ना. पण ठीक आहे. मला तुला makeup हे आवडतं? जास्त पाहिजे होतं. मी हिच्यासाठी कपड्याची शॉपिंग मी ऑलरेडी केलेली आहे, म्हणजे आता मला डबल खर्च होणार आहे. मी कालच जाऊन हिच्यासाठी कपड्यांची शॉपिंग केली होती. मस्त मस्त वन पीस घेतलेत. आता ते घरी गेल्यावर मी तिला देईन पण आता हा डबल खर्च झालेला आहे. पण ठीक आहे आता काय करू शकतो आपण तरी. आम्हाला शॉपिंगला घेऊन आलाय. मी इकडे सगळं शोधतेय काय काय बघतेय आणि हा माणूस बघतोय मॅच इकडे, ते पण विराट आणि रोहितचं. हे बघा काही दोघं एकत्र बॅटिंग करतात. यशस्वी जयस्वाल आउट झालाय. विराट आणि रोहित बॅटिंग करतात. विराटने आत्ता स्ट्रेट ड्राईव्ह मारली. आपण शॉपिंगला आलोय. शॉपिंग होत राहील भाई. विराट आणि रोहितची बॅटिंग परत नाही. स्ट्रेट ड्राईव्ह मारली भावानी आमच्या. जाऊ दे आपण करूया शॉपिंग. आमच्या मॅडमला मेकअपबद्दल एवढं काही माहीत नाही. ठीक आहे. आमची मॅडम मेकअपबद्दल थोडीशी अडाणी आहे म्हणून आम्ही एकदम एका एकदम अति प्रोफेशनल व्यक्तीला बोलवलं आहे मेकअप सांगण्यासाठी. आणि त्या अति प्रोफेशनल व्यक्तीचा पण आज बड्डे आहे. तो सगळ्यांनी कमेंटमध्ये तिला हॅपी बड्डे बोला. सो ही आता हिला मदत करणार आहे मेकअपचं सगळं काय 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 घेण्यासाठी. पिंक छान वाटतं. नाही ब्राऊन वाला घेऊया. पिंक वाला दोन्ही छान दिसतं. दोन्ही छान. तुला काय वाटतं. उडवायला 1000च्या पुढे पडणार आहे. मी मला घेताना सांगितलेलं की 1200 पर्यंत जाईल. आणि आता बोलते असं अरे 1000 पर्यंत जाईलच बाबा. आता मला माहिती तिथे टोनर वगैरे आहे. भाई या प्रोफेशनलला बोलवून एवढा मोठा बांबू बसलाय मला. या मॅडमनी सांगितलं होतं त्याच्या 3 पट जास्त बिल केलं याने. 3 पट. माझ्यासाठी नाही करणार मग कोणा 3.5 पट. आणि नंतर काय आहे 15 तारखेला काय EMI करू. मावशी बोलली तिला नाही. ती बोलली माझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार. कामाला मावशीसाठी असं तिला नाही बोललं कामाला मावशी. आमच्या कामाला मावशी मेकअप नसतील लावत. चला. संडे भारी आहे ॲक्च्युली. छान आहे बघ. आणि हा फ्रायडे आहे. फ्रायडे एकदम गोडगोडू आहे. बबल गम आहे. हा बघ संडे बघ. मग आता तू परफ्यूम पण घेऊन देतोय ना म्हणजे आम्हाला. चला. माझ्या घरात किती वाजले. 2:45. बापरे. घर झोपायची वेळ झाली. अरे पुढचे प्लॅन कधी करणार. अच्छा आयफोन तुझ्या हातात आहे. मी खिशात आयफोन चेक करतो गेला कुठे. खेळ थँक्यू. भाई तुम्हाला माहिती आहे का. आणि मोठ का खेळ. हे तिचं मेकअपचं शॉपिंग आहे. मी हिला 2 चिठ्ठ्या दिल्या होत्या मेकअप आणि कपड्यांची. त्याच्यासाठी काल कपड्यांची शॉपिंग मी ऑलरेडी केलेली आहे. हो बाबा किती शॉपिंग केली. मला तो फिरायला घेऊन जाणार आहे तर मग तिथे शॉपिंग पॉज कर. किती झालंय बिल? रघुनाथाय नाथाय किती झालंय विनाशाय. बिल नसं सांगायचं. छान फटका बसलेला आहे. थँक्यू. मुकी खुशी देख रहे हो. मुकी खुशी. ऑनलाईन आहे ना. खुश खुश हो. खुश हो. कर ना. ती बघ किती एक्साइटेड. करणं बाबा तू माझ्यासाठी नाही घेणार मग कोणासाठी घेणार आहेस. दुसऱ्या लुगाईला काय देऊ मी. दुसरी लुगाई नकोय आपल्याला ना. हीच लुगाई फिक्स आहे. मेकअपची शॉपिंग झाली माझी. आणि मेकअप सोबत एक काहीतरी घेतलंय ते मेकअपचं नाही ते. हे पण घेतलंय मी. हे पण हे खूप मला आवडलं. थँक्यू.
भाई सेलिब्रेट केला सेलिब्रेट केलं त्यांनी. सो आज सकाळपासून मला मोनिशने 3 गिफ्ट देऊन झालेत. फर्स्ट, जगन्नाथ देवाच्या मंदिरात घेऊन गेला माझ्या मित्राकडे. सेकंड गिफ्ट, त्याने मला छान असं लंच करवलं. आणि त्यानंतर आम्ही शॉपिंगला सुद्धा गेलो. जे मेकअपचं शॉपिंग मला छान करून दिले. आता माझा टाइम आहे. मी त्याला एक सरप्राईज देणार आहे. त्याला मी ऍक्च्युली गेम झोनमध्ये घेऊन जाते. त्याची इंजुरी झाल्यापासून तो क्रिकेट नाही खेळलाय. तो घाबरतो म्हणजे. आणि मी त्याच्याबरोबर, मला काही क्रिकेट खेळता येत नाही, सो मी काही क्रिकेट वगैरे खेळत नाही. तर मी त्याला गेम झोनमध्ये क्रिकेट खेळायला घेऊन जाणार आहे. सो त्याच्या आवडीची गोष्ट आहे. त्याने मला गिफ्ट दिले, सो मी आता त्याला काहीतरी गिफ्ट देणार आहे, म्हणून मी त्याला घेऊन जाते. सो लेट सी. पुढचं मी चिठ्ठी नाही बनवली आहे, पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. म्हणजे सरप्राईज नाही म्हणता ना, त्याची चिठ्ठी बनवायची राहिली आहे का मी कुठेतरी हरवली आहे. त्याच्यामुळे तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर आपण आत्ता मूवीला जाऊ शकतो किंवा आपण गेम खेळायला जाऊ शकतो. म्हणजे तू सांग. सेकंड. गेम खेळायला. सो आम्ही आता इकडे आलोय गेम झोन मध्ये. आणि इकडे फर्स्ट आम्ही बॉलिंग करणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी आम्ही एकाच टीम मध्ये असतो, पण यावेळेस आम्ही दोघं पण वेगवेगळ्या टीम मध्ये असणार आहे. इक्वली माझ्या टीम मध्ये घुसायला बघते कारण मी चांगला प्लेअर आहे म्हणून. पण यावेळेस आम्ही दोघं पण वेगवेगळ्या टीम मध्ये सेपरेट खेळणार आहे. कॉम्पिटिशन करणार आहे. कॉम्पिटिशन. ओके. पण बाय द वे तुम्हाला माहिती आहे का, मला बॉलिंग करायला इंग्लिश शिकवली. एवढा भारी बॉल टाकला मी, मशीन बंद पडली. उदास मत हो बच्चे, चॅम्पियन से हारा है तू. माझा शिष्य जिंकलेला आहे. चॅम्पियन से हारा है तू, उदास मत हो बच्चे. अरे माझा शिष्य जिंकला आहे, मला चालेल. जो एनिवर्सरी के लिए हम लोग को ये कोक फ्री में दिया उन लोगों ने. डब्ल्यू जोरैको. भाई एवढ्या दिवसात तर क्रिकेट खेळला ना मी. तुला दिवसभरात जेवढे सरप्राईज दिले ना, त्याच्यापेक्षा बेस्ट सरप्राईज होता. कसं वाटतंय बघ. क्या शोएब अख्तरनी मला असं केलं. 2 चौके मारले त्याच्यानंतर, 2 चौके स्ट्रेट. भाई क्रेझी क्रेझी पाव आलं बघा माझी. बघ भाई बेस्ट सरप्राईज. बेस्ट सरप्राईज. बेस्ट 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 बेस्ट. अरे हे बघ भाई, गावा घुमून आलोय मी. पैसा वसूल. क्रिकेट म्हणजे असा येडा होतो मी, येडा एकदम. म्हणून तर तुला गिफ्ट दिले मी ते. मी आता तुला पप्पी नाही घेऊ शकत. नको घेऊ हे बघ. बाबू तुला आज मी केवढं खायला घातलंय. बजेटच्या बाहेर गेली ही पोरगी आज माझ्या. बजेटच्या बाहेर, एकदम बाहेर. पहिलं गिफ्ट मला सर्वात जास्त आवडलं. खूप जास्त. हे आपण रात्री विचारू. हा प्रश्न आपण हिला रात्री विचारू की तिला कुठलं गिफ्ट आवडलं. म्हणजे अजून पेंडिंग आहे काहीतरी. वाव. सवाल भाई काय भाई. ही बघा घाम फुटलाय मला. घाम. लय ओव्हर बजेट. करू नको, लय ओव्हर बजेट. माझी काय बोलतोय. हो नटू काका तुमच्याशीच बोलतोय.
थांब हा थांब चल पुढे चल पुढे चल इकडे 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 हा त्या साईडने चल गांधारी नीट बस गाडीवर गांधारी मी तुला घेऊन जाईल काय करू नको हलू नको इकडे 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 नको नको हां बाजू बाजू आहे तुमचं सरळ खिडकी काय चालते पकड मला टाक सरळ बिंदास चाल बिंदास नॉर्मल चालतो सरळ नॉर्मल चालतो सरळ ये. ये. चल 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 सावकाश आरामात ये पुढे ये पुढे थोडी नाही ये तू ये ग तू घाबरू नको हां, तुला पाय लागेल शिडी कम हा लागेल कोणती घे पाय थोडं शाबाश हां दुसरा पाय पण ठेव बाजूला आगे खाली थोडासा खाली. हां. शाबाश चालू नाही शिडी ये थांब. हे पकडशील फक्त हे पकडशील नीट पकड सावकाश. थोडे आतमध्ये हळू. हां, बस थांब. आता डोळ्यावरची पट्टी काढ. हळू. गांधारी नीट काढ, गांधारी. आणि इकडे right, left, left, left. इकडे. काढ ते वरचं कुठली काढ. आपला मुद्दा जरा छोटा होता. घे लवकर घे भाई. हे थांब फुलं फुलं माझं गिफ्ट माझं गिफ्ट मला पण द्यायचं गिफ्ट पण माझं मला gift. घरी नाही आलं. माझं गिफ्ट दोघं सगळे एकमेकांना लव लेटर देतो तुला थँक्यू लेटर